लहानपणी म्हणजे शेतात जायचो, त्यांच्यासोबत ढोरं ओढायला जायचो, तर त्या आठवणी आज परत येत आहे. तर ते जर जिवंत असलं तर थोडं चांगलं वाटलं असतं. मला खरं आता भाषण द्यायला जमणार नाही मला, कारण की सगळी घरची लोक, घरच्या लोकांसमोर भाषण देणं जमणार नाहीये. कारण की तुमच्यासमोर मी तुमचं एक लेकरूच आहे, तुमच्यासमोरच वाढलेलो आहे. आणि तुम्ही फक्त असाच पाठिंबा देत राहा. जोपर्यंत तुम्ही सगळे सोबत आहे तोपर्यंत दिल्लीलाही आम्ही आमचं जे आंदोलन आहे ते सुरू ठेवू. बस एवढीच एक विनंती आहे. आणि आता मला वाटतंय आपल्या पिंपरीचं जगभरात नाव झालेलं आहे. आपली पिंपरी आता वर्ल्ड फेमस झालेली आहे. तर बस मला एवढंच बोलायचं. मला खरं आता दुसरं काय बोलू मला सुचत नाहीये, कारण की तुमच्या सगळ्यांपुढे मी खूप लहान आहे, खूप छोटा आहे. मी तुमच्या समोरच वाढलेलो आहे. तर तुमच्या समोर ते बाकी जे राजनीतिक मुद्दे आहे, जे काही चालू आहे, ते मला इथं कसं बोलावं, काय बोलावं मला कळत नाहीये. पण फक्त एका माहितीसाठी सांगतो की आतापर्यंत 11 लेकरांनी, जे विद्यार्थी होते त्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि मी मागच्या एका आठवड्यात त्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना भेट दिलेली मी, आणि ते पण आपल्यासारख्या घरातूनच येतात. राजस्थानचा एक प्रदीप होता. प्रदीपच्या बहिणी त्याच्या अस्त्या माझ्या हातात दिल्या. अस्त्या ज्या होत्या त्या माझ्या हातात दिल्या, आणि त्यांनी सांगितलं की 10 लाखाचं लोन घेतलं होतं वडिलांनी, आणि शेती विकली होती, आणि असं वाटलं होतं की प्रदीप पुढे जाऊन डॉक्टर बनेल तर घर चालवेल, आणि जे काही लोन घेतलेले त्याची काही काळजी नाही करावं लागणार, कारण की एकदा जर डॉक्टर झाला तर चांगलं कमवेल, घर सांभाळेल ते. पण आता प्रदीपच्या वडिलांवर 15 लाखाचं लोन आहे. जी जमीन होती ती जमीन गेलेली आहे. त्यानंतरही सरकारने अजून काही मदत नाही केली. एक फोन सुद्धा नाही केला आहे. परवा मी नागपूरला होतो. नागपूरमध्ये आकांक्षा चतुर्वेदी होती. आकांक्षाने आत्महत्या केली. 17 वर्षाची मुलगी होती. तिच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. एक हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. छोटा ते काय केटरिंगचा बिझनेस करत होते, आता तेही करू शकत पॅरालिसिस झाल्यामुळं. आणि आकांक्षाचं जे घर होतं ते आपले जे मुख्यमंत्री आहे त्यांच्या घरापासून 500 मीटरवरच होतं. पण अजूनही मुख्यमंत्र्यांनी काय भेट दिली नाही, एक फोनही सुद्धा केलेला नाही आहे. आणि आपण बघतोय की मागच्या 2-3 दिवसात काय चालू आहे. शिवसेनेचे खासदार फोडण्यात येत आहे. 15-15 करोड, 50-50 करोड. तर कुठं ना कुठं असा प्रश्न पडतो, जर तुमच्याकडे 50-50 करोड खासदार फोडायला आहेत, ते हे जे परिवार आहेत ज्यांच्या मुलांनी आत्महत्या केलेली, जे कर्जात डुबलेले आज, त्यांच्यासाठी तुमच्याकडे 1 करोड नाही आहे. तर आता आम्ही हीच मागणी करतो. एक तर जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, जेवढ्याही मुला मुलींनी नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेली आहे त्यांच्या परिवाराला 1 करोड देण्यात यावे. ह्या आमच्या मागण्या आहेत. धन्यवाद. मी माझ्या 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.